तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आज तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज काही दुसरा दिवस चालू झाला तसा। आता काल मुंबईतून सगळं पार्क गेलेली आणि मल्हारनं कुठवर आणला त्यानं मध्ये मी झोपलेलो, त्यानं काय बाकीचे सीन दाखवला। आता सध्या आहे आपण गुजरात महाराष्ट्र बॉर्डरला। गुजरात म्हणजे गुजरातची अजून पुढे लागणार आहे, बंद पडलेली। आता सध्या तर महाराष्ट्र बॉर्डरला आपण, आणि एवढ्या दिवस आपण तिकडची रायपूर साईडची महाराष्ट्र बॉर्डर बघत होतो, देवळी साईडची। आता ही बॉर्डर आहे बघा। मल्हार बसला गाडी चालवायला। आमची लाईन अजून काय थांबल्या, आमची लाईन काय अजून पुढे जायना झाल्या। अरे विषय काय झालाय, आपल्याकडे तर ड्रोन असता तर भाऊ वरनं दाखवला असतं आहे ना। ड्रोन नाही, कधीतरी येतील दिवस ते ड्रोन चालवायचे। अजून ते ड्रोन कसला असते ते हातात पण घेऊन बघितलं नाही। येईल कधीतरी एक दिवस येईल तो ड्रोन हा, ती जरा बघायचंय, एकदा ड्रोन चालवून बघायचंय। पहिला ही लाईन काय जाईन झाल्या बघा, बघू शकताय पार शेवटपर्यंत बघील तिकडे लाईनच लाईन आहे। तरी काल मुंबईतनं पार झाली असं वाटेना पण झाली, असं वाटले हायवे टू हायवेज यायला लागले। C2 60 MT म्हणजे 60 टन टाटा आहे का, 60 टन। आपलं काय 44 टन वर गेलं ओव्हरलोड येते, आणि आता आपलं आहे किती 39-38 टन, म्हणजे आपलं काहीच ओव्हरलोड नाही, सगळं अंडरलोडच आहे। त्यामुळं आपण हे महाराष्ट्र बॉर्डर पार करूया, पुढे जाऊन आपल्याला डिझेल पण टाकायचं आहे, आणि तिथं आपण मस्त जरा तोंड धुया आणि मग चालवायला बसूया। तर मित्रांनो, आपण आता आलोय पंपवर। बॉर्डर पास करून तलासरीच्या पुढं थोडंसं पुढं आलं की राईट साईडला पंप आहे, पुढे जाऊन U-टर्न मारून यायला लागते। आलो आता इथं डिझेल घालायला चालू आहे। आरसेल भाऊ पण उठल्यात, गेल्यात तोंड तीन धुवाला बघा, इथं डिझेल घालायला चालू आहे। असं आता गेले 75 लिटर, हे जाईल माझ्यामध्ये नाही म्हणलं तरी 200 सव्वा 200 पातळी जायला माझा अंदाज आहे। बो MT गाडीचा ज्यादा फिरल्या हे जाते बो चालू आहे। असं हे लॉक करून टाकले, हे जाळ्या असल्यामुळे पहिले लॉक करावं लागते। बघूया किती जाते, बघूया झाले की तुम्हाला दाखवूया। एवढं टायरी पण चेक केलं, काय विषय नाही। लिफ्टिंग भेटतो आपण आता सध्याला इथं वापीमध्ये आहे। बोर्ड बघितला चला, आरसेल भाऊ गाडी चालवाल्यात, सीट बेल्ट लावून मस्तपैकी। आणि आपले इकडचा लेफ्ट साईड पट्टा आणि मधला पट्टा, हे दोनच पट्टे आपल्याला अवेलेबल आहेत। हे तिसऱ्या पट्ट्यात जाऊन चालत नाही। आता ही जातात ती त्यांचं बघू नका, ती तिचा मालक लय मोठा असेल आणि तिच्याकडे लय पैसा असेल, त्यामुळे जातात। आपल्याला अडवलं तर 10,000 रुपये दंड आहे त्या बाजूला, आणि आपल्याला हे दोन पट्टे आहेत, त्यामुळे निवांत जायचं, काय गडबड नाही करायची, वेळ लागू दे, काय विषय नाही। आणि आता आमचं आता आपलं नियोजन काय आहे, गुरुज पाटून मंडी नाही काय नाही, मुंबई दुपारपासून जायचं, त्यानंतर थांबायचं असं डोक्यात आहे। कारण दुपारचं गाडी चालून चालत नाही, ऊन आहे भरपूर, आणि म्हणजे बटन 14 बटन टाईट आहेत तरी पण चालत नाही जीवात। कारण कसं आहे, ते ऊन आहे या बाजूला, महिन्याने मला दुपारी मला टेम्परेचर जाते 39, 40, 41 टेम्परेचर जाते दुपारपासून। आता उगाच 9 वाढलं मी काय वाटत नाही, पण दुपारपासून तेवढं टेम्परेचर जाते, ते टायरांसाठी बरोबर नाही। त्यामुळं निवांत थांबायचं आहे। एक दीडला जरी थांबलं, 1:12-1ला तरी थांबलं, बरूच पात्र जायचं डोक्यात आहे। त्याच्या आता मध्ये आधी काय लागलं जाम बेम ते काय माहिती नाही आपल्याला अजून। आता तर वापी सोडल्यावर तर गर्दी कमी आली, सोडा वाटत तर नाही गर्दी आपल्या पुढे भेटेल, बघूया आता भेटली तर हळूहळू जावं लागणार। बरंच मी जाऊन थांबायचं नियोजन आहे, निवांत आंघोळी जेवण मस्तपैकी। कारण काल आपलं झालं तेवढं, पण असं एवढं काय झालं नाही। बघू आता बरूचमध्ये मस्तपैकी तिथं हॉटेल आहे, हेवी हॉटेल आहे, 2-3 हॉटेल फेमस हॉटेल आहेत, चांगले हॉटेल आहेत आपल्यासाठी, तिथं जाऊन थांबायचं चालतं। बघूया पुढं। तर मित्रांनो, सध्या आपलं रनिंग चालू आहे बघा 1 नंबरमध्ये, कारण की आपलं हे काय मल्हार शेट झोपलेले आहेत, तुम्हाला दाखवतो। आम्ही रनिंग करायले, मल्हार शेट झोपलेले आणि सीट बेल्ट कंपल्सरी असते, आम्ही सांगितलं पण असेल आणि एकदा सांगतो। कारण की सीट बेल्टचा आणि इकडं राईट पट्ट्या लेन एकदा घेतली की नाही, त्याचा दंड लय म्हणजे लय बसते।
त्यामुळं सारखं सारखं सांगतोय असा विषय आहे. आपले मधला एक पट्टा साईडचा एक पट्टा धरून चालणे, किती पण गर्दी होऊ दे, किती पण आपल्याला हो ओके ठीक आहे मॅडम. आणि किती पण गडबड होऊ दे, भाडे किती पण लवकर असू दे, त्यामुळं आपल्याला राईट पट्टा कधीच धरायचा नाही. लेफ्ट पट्ट्यामध्येच काय असेल ते. आता सध्याला तर गर्दी थोडी कमी झालेली आहे दुपारचं टायमिंग असल्यामुळं. आपण हळूहळू चाललोय. बघू आपल्याला भरूचमध्ये थांबायचं आहे. काय कसं नेते कसं रस्ता, आपल्याला ऊन लय लागलं तर मग काही इलाज नाही, अलीकडेच आपल्याला थांबायला लागते. असा विषय करायला लागतोय थोडाफार. पण हायवे बाहेर चांगला लागला सोडा. महाराष्ट्र बॉर्डर सोडलं, वापी सोडलं का नाही, विषय संपला. बघा हे असं आता मधल्या पट्ट्यात पण जाम लागला, साईडला पण डंपर लागली की त्या ह्यावेळी ब्रेक मारा लागते. ती ब्रेक मारलेलंच परवडते, कारण की राईट पट्ट्यात जाणं आपल्याला परवडत नाही. आता माझ्या राईट साईडनं पण गाडी आली, त्यामुळं त्याला पण थांबता येत नाही. आता ही जी राईट पट्ट्यात जातात ही जी 19 म्हणजे गुजरातवाली आहे, त्यांना काय फाईन पडत नाही काय नाही, असा विषय आहे. आता आपण राईट पट्ट्यात घेऊ शकतो. बघा हे असं एकदम थांबतात. बघा ही आहे काय, एका गाडीमुळं भरपूर ऍक्सिडेंट होऊ शकतात. त्यामुळं लय म्हणजे लय लक्ष द्यायला लागते. लक्ष विचलित झालं की विषय संपला. टांगती तलवार आहे. तर चला मित्रांनो, बघूया आपण रनिंग किती कापते. आणि आता तुम्हाला थांबल्यावरच मी अपडेट देतो, कारण की मोबाईल लय पण वापरून चालत नाही. मल्हार पण झोपलाय, त्याने कॅमेरा धरला असता. झोप पण महत्वाची आहे, असा विषय आहे. चला भेटूया कुठं आता, म्हणजे हमको ले जाएगी क्या मालूम. रिलीफ हॉटेलवर आपण थांबायचं आहे भरूचमध्ये. हॉटेल बहुतेक भरूचमध्ये आहे. मल्हारला विचारूया उठल्यावर. तिथं आपण थांबलं का नाही, मस्तपैकी आंघोळी ते जेवण ते करायचं आहे. जेवण एक नंबर मिळते. मग तिथं सगळं एकदा झालं की आणि परत संध्याकाळी 4-5 वाजता निघायला चालू करायचं. मग आपण त्या मोठ्या ब्रिज कसे जाते नदीचा, तिथं मला ब्रिज तिथे गेल्यावर दाखवतो मी कसं आहे काय नाही. बघू ते नशिबात असलं जाईल दुपारचं, नाहीतर मग संध्याकाळीच आपल्याला भेटत जायला. बघूया काय काय होते काय नाही. रस्त्यावर आता गर्दी आपली किती आहे काय नाही, गर्दीवर आपलं सगळं डिपेंड आहे आणि उन्हावर. बघूया. आता आपण सुरतच्या गर्दीतून मित्रांनो बाहेर निघलोय. तरी गाडी ब्रेकडाऊन झाल्या. सगळ्या गाडी लेफ्टला घ्यायची आहे. पुढे बघू शकता, पुढे दाखवा मला सेट. गाडी ब्रेकडाऊन झाल्या. हा पुढे असं गाडी असं ब्रेकडाऊन ते होत असत्या, जरा लक्ष द्यायला लागते. ते सुरत बघा इकडे तिकडून. सुरत दाखवा मला. एवढं नाही, भरपूर मोठं आहे. हे बघा अखंड शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. हेच ते सुरतचे बस सुरत किती. हा थोडी गर्दी निघायला बघू शकताय तुम्ही. आणि आता निघायला चालू करायला इथं आपण भरूचला म्हणल्याला तुम्हाला मागाशी, पण भरूचला तर आपल्याला काय जाता येणार नाही, कारण की गर्दी भरपूर आहे. ऊन पण वाटते. आपल्याला थोडं थांबायचं आहे आणि पुढं जाण्यास मार्गे आपल्याला काय वाटत नाही. बघू पुढे चांगलं वाटेल बघून कुठलं तर थांबूया आणि बघूया पुढे विषय काय करू. आपण जरा थांबायचं आहे. 4 वाजता बरोबर निघायचं आहे. आता कसं आहे, आपल्या अंगात किती जर कम असला तर गाडी शेवटी टायरी गरम होत्यात, जरा इकडे तिकडे लाईनिंग पण गरम होते टायरिंग इकडं. त्यामुळे जरा थांबायला लागते. पुढे जाऊन थांबूया, गर्दी पास करूया, सहज पास करून नाही गेला चांगला ढाबा बघूया, जेऊया आणि मस्त हातपाय करून घेऊया. आणि तासभर आपलं कप काढूया, जरा तासभर इकडं थोडं होय थोडं चालते. चला मला सीट आणि काय म्हणतात बघा. नाही तर बघा मित्रांनो, कंटिन्यू गर्दी असतात सुरतमध्ये. जो नाही म्हटलं तर सुरतचा जो म्हटला जो हे आहे, म्हणजे जी एंट्री आपण सुरतमध्ये त्या बाजूला करतोय, इकडे या बाजूला गर्दी संपत्या. टोल नाका लागला आपल्या पुढे त्या बाजूला गर्दी असतात कंटिन्यू.
म्हणजे कमी जरा करत असते. आता जरी थोडीशी दुपार आहे म्हणून कमी आहे, पण तुम्ही तर करेक्ट 8:30-9च्या आसपास जर आला, 7:30 ते 9-10च्या आसपास अजून लय भयंकर करतात तरी कमी आहे. आता मग गाड्या थांबून जायचं, पुढे जाम असते. आता पुढे जायचं आहे, थांबायचं, ऊन भरपूर वाढले. मी पण आता झोपून मस्त मी जायचं, अंघोळ बिंघोळ करायची तर निवांत खाऊन बस करून खाऊन झोपून टाकायचं. काय दुपारचं गाडी झोप येत नाही, तरी दुपारीचा गाड्या झोपायचा असं डोक्याला. बघूया पुढं. तर मित्रांनो नमस्कार. आपण आता सध्या आहे अंकलेश्वरच्या बरोबर 31 किलोमीटर अलीकडे आहे. तिथं तुलसी हॉटेलला थांबली बघा. इथं आंघोळी करायची सोय आहे. तुम्हाला काय कापड पाहिजे, चड्ड्या पाहिजे, काय रुमाल विमाल सगळं, सेंट, गॉगल, चष्मा विष्मा ते बघू शकता तिकडं. या हॉटेल तर एक नंबर आहे. पहिला आपण जीवया आणि झोपूया, आणि झोपून उठा मग आंघोळी पण करूया एक मस्तपैकी. आणि सध्या तर जीवया भुकाले लागल्यात. गेअर बदलून क्लच दाबून लिव्हर दाबून कंटाळा आलाय. त्यामुळे पहिला मस्तपैकी जीवया पहिल्यांदाच आलो हॉटेलला, कारण की त्या साईडला मी ढाब्यावर थांबत होतो. इथं हॉटेलवर थांबले. मल्हार म्हणलं हॉटेल चांगला आहे इकडं, तर बघूया जेवण काय काय कसं काय काय भेटते. 100% ढाब्यावरच भेटणार शेवभाजी इकडे तिकडं. तरी पण हॉटेल आहे म्हणलं काय तर क्वालिटी वेगळी असणार. आता आपण गाडी पण लावली आहे कंटेनर मामाच्या साईडला, आणि कसं आहे डोळ्यासमोर आता गाडी राहत्या, काय विषय येत नाही. आणि इथे काही 100% होतच नाही सोडा, तरी पण डोळ्यासमोर गाडी राहिलेली चांगली आहे. आता गाडी जरा चालू ठेवल्या, टेम्परेचर पण काय लय वाटलं नाही, काय नाही. 80-90च्या मध्ये टेम्परेचर, आणि लेलनला 80-90च्या मध्ये म्हणजे एकदम कमी झालं, काय विषय नाही. गाडी सहज चालू जरी केली तर 80ला येते टेम्परेचर लेलनचं. त्यामुळे टेम्परेचरचा काहीच विषय नाही. आता फक्त टायर ते चेक करूया खाली जाऊन कसं काय काय गरम आहे का नाही. चला बघूया मला काय म्हणतात बघा. का नाही तर जायचं जेवायला, मस्तपैकी जेवायचं, निवांत पडायचं. झोप काय येत नाही दुपारचं, तरी बघू प्रयत्न करू झोपायचा. नाही आलेत मोबाईलवर बसायचं निवांत. रात्री आणि 2 तास झोपून गाडी चालवायची. तर मित्रांनो तुलसी हॉटेलमध्ये इथं आत आले बघा जेवायला, आणि आम्ही दूध शेवभाजी घेतल्या, आणि रोट्या पण मस्त आहे सोडा. रोट्या कडक असेल वाटलं, पण पटापटा खायला लागणार नाहीतर कडक व्हायच्या. शेवभाजी कशी आहे बघा. म्हणलं भाऊ कसं लागते जेवण? हा ना आलाय का वैताग? तुला आलाय, मला नाही. आणि मित्रांनो मसाला ताक आहे बघा. मसाला ताक पण एक नंबर मिळते. नाद म्हणजे टॉपचा विषय, नाद नाही करायचा. जेवण आहे. आत्रा पण हेच खात होतो काय? एवढा उशीर काय झाला असं आपल्याला? तर मित्रांनो आपण झोपून आता उठले. झोप लागली आपल्याला काही जाग आली नाही, काय नाही. आणि आंघोळ करायला गेलो तिथं पाणी पण नव्हतं. मग तोंड धुतलं, तोंड धुवायला पण पाणी नव्हतं. मग तसं झालो, कपडे काढलेले आणि परत घालायला लागले. पाणी मिळालं नाही, काय नाही. आता इथं मिस्त्रीपाशी आलो, आणि मिस्त्रीना खालचं झालं ते सेंटर बेरिंग एक ढिल्लं झाले. ऑइल फिल्टर जरा ढिल्ला आहे, ते फिल्टर एक ढिल्ला आहे, ते व्यवस्थित करायला सांगितलंय. 200-300 रुपये घेतो म्हटलंय, तेवढं करून दे. आणि मल्हार झोपत नाही म्हटलं, तो पण झोपलेला. आता मिस्त्री आल्यात बघा, काम करून देतो म्हटल्यात. आणि दोन्हीची तो सेंटर बेरिंग ते दिसते की नाही, ते बेरिंग जरा आतल्या आत लब्बर तिकडं वाकडं झाले. ते लब्बर फक्त हे सपोर्ट आहे का नाही खालचा, ते काढून आहे का नाही सरळ करायचं. काय काम किरकोळ आहे, पण रस्त्यात लय अडचण देते.
ते आता सेंटर बेरिंगचं खालचं सपोर्ट खोलले. लब्बर तर चांगला दिसतोय आणि जरा वापरला असताच ना असं वाकडं लब्बर बेरिंग पण गेलं असतं. काम नाही बेरिंग गेलं असतं. बघ ती बेरिंग कसं झाली. हाय मित्रांनो बेरिंग चांगला आहे थोडा. हे काय आता सातारा आता ही ट्रिप येताना झाली साताराकडं. आपल्या मेकॅनिकल मिळालं नाही ना तीच की काय आपण झालं दाखवतो एवढं बसतच नाही. आणि हे लय दिसतंय किरकोळ काम रस्त्यात 10-20च्या स्पीडनं यायला लागते. तेवढ्यासाठी ते बेरिंग परत भरायला लागते. नाही म्हटलं ते किती माहिती आहे का 1200 रुपये. 1200 बेरिंगचे नाही ते 2000 कडे जाते असा विषय आहे. काय विषय नाही मित्रांनो आपल्याला असं लक्ष द्यायला लागते की असं गाडीवर हे असते ड्रायव्हर लक्ष देत नाहीत काय नाहीत. आपल्याला लक्ष द्यायला लागते ही खाली सारखं लक्ष द्यायला लागते. खाली म्हणजे काय एक ऍक्सेलची नट दिली किंवा असं सेंटर बेरिंग पाटा कुठला तुटलेला असते कुठं टायराला हातनं काहीतरी घुसलेला असते. किरकोळ खाली लक्ष द्यायचं म्हणजे एवढंच असते बाकी काय विषय नाही. पाटा तुटते अण्णा ते एवढ्या जोरात आपटल्यावर नाही पाटा कधी तुटते का आपल्याला कळत पण नसते. त्यामुळे पाट्यावर लक्ष द्यायला लागते. भली भली गाड्या सांभाळणारे पाटा तुटल्यावर ते सांभाळत होता. तर मित्रांनो आता हॉटेल बसनं निघायला चालू केले बघा आम्ही मस्तपैकी. आणि आम्हाला तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आम्हाला जरा झोपून उठायला वेळ झाल्यामुळे आम्हाला पाणी काही मिळलं नाही काय नाही. आंघोळी तर पाणी संपलं सोडा त्याचा काही विषय नाही. काय हातपायतून नुकतं सोडा एवढं काय नाही. आता इथनं जरा पास करायचं पुढे गेल्यावर हायवे एक्सप्रेस लागणार आहे. एक्सप्रेसच्या अलीकडं आपण जेवण ते करायचं मस्तपैकी. जेवण तर काय आता रात्री झोप लागते त्यामुळे आपण काय जेवण करून चालत नाही. थोडं जेवण करायचं आहे तर मस्तपैकी थोडं जेवण करायचं आणि एक्सप्रेसला लागायचं. इथनं लय नाही 300 किलोमीटर आपलं राहिले खाली करायचं. डेस्टिनेशन पार्टीकडं आपल्याला लोकेशन पण आले त्यामुळे आपला काय टेन्शन नाही. आता 150 किलोमीटर मला मारते 150 किलोमीटर मी मारते आता. हां जेवायचं थोडं पुढे जाऊन त्याचा विषय नाही. रिलीफ हॉटेलला जेवायचं आपण. आता एकदा हॉटेलवर गेलं जेवलं दिसतोय एकदा काही विषय नाही. आता कानाचे हेडफोन घातले कारण की आता मी जरा व्हिडिओ एडिट करणार आहे. मगाशी जरा झोपल्यामुळे जरा आपली काटल्या झाल्या तिथं त्यामुळं विषय जरा एडिटिंगचा मिनी ब्लॉग एडिट झाला आहे मोठा ब्लॉग एडिट राहिला आहे. आता इथं जरा थोडंसं जाम लागते थोडंफार इकडे तिकडं. गाडी थांबत नाही पण जाम लागते थोडंफार. आणि काय मला रस्ता त्याला काय सवय थोडं त्याला काय सांगायला लागत नाही. आता इथून जरा थोडं पास करायचं आणि आता आम्ही येऊन सुरतच्या पुढे थांबलेलो तुलसी हॉटेलला. आता जायचं इथनं काम पण आता आपलं 1 नंबर झाले. चला भेटूया आता आपण रिलीफ हॉटेलला थांबणार आहे तिथं. सध्या तर आपलं रनिंग आता चालू आहे. कसा आहे भाव कसा आहे भाव साईड बघ साईड बघ साईड बघ साईड बघ साईड बघ भाव आम्हाला एक कळ नाही काल इथं पंखा चालू आहे सोडून गाडी कसं काय चालू झाली. बरं चला ठीक आहे मित्रांनो भेटूया हॉटेलवर. तर मित्रांनो आता पुढे एक टोल नाका लागते. ते तुम्हाला हिरव्या 5-6 लाईटी दिसत असतील. तो टोल नाका आहे. पार तिथनं ते पार इथवर एक जवळजवळ अंकलेश्वरच्या टोल नाक्यावर बघा मला वाटते 2 ते 2.5 किलोमीटरची लाईन आहे. जाम लागली पूर्ण. आता इथं आपल्याला असं थांबायला लागले बघा पूर्ण म्हणजे पूर्ण जाम लागले मित्रांनो. आता हे जाम कधी सुटते मला तर वाटते जाम मध्ये तासभर जाईल आपला. तास काय सांगता पण येत नाही. चालत चालत लाईन राहिली ना जाईल. पण आता आपल्याला लेफ्ट साईडलाच ठेवावं लागते. राईट साईडला घेऊन आपल्याला चालत नाही. ते राईटला जे जातात ती लोकलचे असतात आणि काय राजस्थानवाली इकडे तिकडे असतात त्यामुळे त्यांच्या नादाला लागून चालत नाही. दाबादाबी गाड्याले करतात आणि ते टोल नाक्यावर कसं आहे जरा ड्रायव्हर चिडाचिडी जास्त होते. हॉर्न ते मार जाता काही असं लक्झरीवाली दाबतात बघा. ह्यांना असं लाईट मारायला लागत्या आणि लक्झरीवाल्यानंतर वट्ट म्हणजे वट्ट साईड द्यायची नाही. माझं तर म्हणणं आहे बघा बघ गाडी दाबते ती एवढी गाडी दाबतात नाही. साईडनं गाडी दाबतात. हाऊसिंग मध्ये असल्यावर ठीक आहे. हा कच्चा माल ती काय असू दे. आता त्यांना काही टायमिंगचा माल असतोय त्यांनी समजून घ्यायचं त्यांना. हा त्यामुळं काय एवढं विषय होत नाही. ॲम्ब्युलन्स कच्चा मालवाले गाड्या
किंवा पोलीस गाडी इकडे तिकडे त्यांना द्यायची साईड, त्यांचा काही एवढा विषय नाही. आणि इथं साईडला आहे का नाही टू व्हीलरवाले अशी येतात बघा, ह्यांचं एक लक्ष ठेवायला लागते. टू व्हीलरवाले रिक्षावाले कधी साईडला इतर काही सुद्धा सांगता येत नाही, त्यामुळं लय लक्ष द्यायला लागते बघा. पण मित्रांनो, आपण कोणाला दाबादाबी करायचं नाही, आपण आपली लाईन सोडायची नाही. लयच जर गडबड करत असला त्याला जाऊ द्यायचं. लायसन किती जरी असलं तर रिस्क घेऊन चालायचं नाही रस्त्यात. कसं आहे, सुखरूप जाणं सुखरूप येणे हे आपलं काम असते. बोंबलायला बसलो बघा इथं अडकून. मला तर लय दिवसानं गर्दी कमी असते, लागते जरूर कमी असते गर्दी. आज जरा लय आहे. आज मारता 2 किलोमीटरवर लाईन लागल्या पाक.